स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग ना खूप खास आणि स्पेशल असणार आहे आणि सुपर डुपर होणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत तुम्ही बघा। तर बघा, इथे मी सकाळी उठले तर एकदम सकाळी मी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकला आहे। पक्षी बघा स्वच्छंदी फिरायला निघाले ते, हे पक्षी निघाल्यानंतर मग लगेच गाय पण आली होती बघा इथं। तर इथल्या मालकाने ना गायला पण सोडून देतात बघा, असे फिरून चरून येतात ते मोकळेच आपापले, त्याला चारायची गरज नसते। तर इथं मी सकाळी उठलेले आहे, टिफिनची आवरावर चालू आहे माझी मुलांसाठी। तर मुलांच्या टिफिनसाठी मी इथं सँडविच बनवत होते। जर जशी बटाटे वड्याला भाजी करतात ना, तशीच मी इथं भाजी बनवलेली शेम, आणि त्यामध्ये फक्त धनिया पावडर आणि चाट मसाला मिक्स केलेला आहे। तर ब्रेडवरती बघा व्यवस्थित असं मी पसरून घेतलेलं आहे त्याला, आणि अशी बटाट्याची भाजी भरली ना ब्रेडवरती, मुलांना छान आवडते आणि आवडीने पण खातात। आणि इथं लगेच बटर लावून मी तव्यावरती भाजून घेतले बघा, छान असं खरपूस भाजायचं दोन्ही बाजूनी। आणि सिंपल बटाट्याची भाजी पण आलू बटाटा वड्याला करतो तशीच केलेली आहे, आणि खरपूस असे सँडविच भाजून घेतलेले आहेत। आणि हे रोज रोज नाही, कधीतरी दिलं तरी चांगलं, ठीक आहे। तर इथं सँडविच पण बनवून झालेले आहेत। तर मुलांचा हट्ट होता म्हणून आज मी मुलांसाठी हे सँडविच बनवले होते। तर बघा कट करून दाखवते किती छान आणि क्रिस्पी झालेले आहेत, आणि कधीतरी द्यायला काही हरकत नाही। तर आज होतं बघा ब्रोवा वेलफेअर आमचं, तर त्यासाठीच आम्ही मंडळी सगळी फौजी वाईफ्स तयार होऊन निघालेलो आहे। तर आम्ही इथं बसने आलो होतो बघा। तर आतमध्ये आलो तर बघा किती छानपैकी शाही डेकोरेशन झालेलं आहे बघा, एकदम मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे। बघा इथं रांगोळी पण छानपैकी काढलेली आहे, सुंदर काढलेलं आहे। इकडं फौजी वाईफ्सचं पण आगमन झालेलं, सगळ्या बसलेल्या आहेत बघा इकडं। आणि आज आपले विशेष म्हणजे विजिट आहे ADG मॅडम आणि DG मॅडमची विजिट आहे आपल्या इथं युनिटमध्ये, त्यामुळं आज वेलफेअर ठेवलेला आहे त्यासाठी। तर इथं टेबल पण बघा किती छान आणि सुंदर असा डेकोरेटिव्ह केलेला आहे, मस्त। ही बघा फाईल बनवली, हँडमेड फाईल बनवलेली आहे हातानेच। आणि इथं बघा मॅडमचं पण आगमन झालेलं आहे, आणि 2 मॅडमांचं विजिट आहे मोठ्या हस्तींचं आज। तर आता मॅडम आलेले आहेत, तर बसून आशा घेतील आणि और बघा पुढे सकारात्मकता का प्रतीक होता सुरू है होईल आपलं। तथा अज्ञान रूपी अंधकार को दूर कर जीवन में प्रकाश फैलाने का संदेश देता है। मैं ईभा, अब मैं हमारी माननीय मुख्य अतिथियों से विनम्र अनुरोध करती हूँ कि वे दीप प्रज्वलित कर आज की शोभा बढ़ाएं। चला, तर दीप प्रज्वलन झाल्यानंतर आता मॅडमने परत इंट्रोडक्शन सगळ्यांशी पर्सनली चर्चा करायचं सुरू केलेलं आहे। हमारे पंजाब में ये सब नहीं चलता था और सामान और शादी के बाद वो वाइट पेपर छा के पैसे डाइवर्स लेके फोटो तो पर अब देखो ऐसे ही आप सीखते होगे कि इंडिया कितना बड़ा और कितना कुछ है इसमें सीखने को देखने को। और अभी साउथ इंडियन हमारा फेवरेट, और आपके हस्बैंड से भी काम करते हैं ना, आपके हंसते हुए चेहरे उनके लिए सब कुछ है। कोई लड़ाई नहीं हो ना रेडी आसाम में मिले मैम, आपका वेलकम करके आए हैं इधर। मैं वही, अब तो सब तैयार रहते हैं ना, अपना पहचान भी नहीं पाते। वही बात है ना, हर जगह घूम रहे थे तो चेहरे तो याद रहते हैं, मतलब ऐसा लगता है कि देखा देखा जैसा। फौजी वाईफसाठी बघा हा वेलफेअर म्हणजे एक लग्न सोहळ्यासारखंच असतं बघा, सगळे एकदम छान परेशान क्यों हो रही है कम। त्याच्यानंतर बघा इथं छोटंसं स्नॅक होता, तर स्नॅकही एन्जॉय केला बघा आम्ही। इथं जिलेबी होती, तर जिलेबी खायचं माझं झालंय बघा। पहिल्यांदा मेदूवडा वगैरे छान होता, मस्त होतं बघा स्नॅक वगैरे। तर स्नॅक एन्जॉय करून झाला इथं। तर इथं आमचं बघा रील्सवर एन्जॉय करायचं चालू होतं, रील्सची प्रॅक्टिस करायची चालू होतं।
तर इथं घरी आल्यानंतर बघा आता जे की आता स्वराचे पप्पा जाणार आहेत आता अचानकच गावी, का ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. तर त्याच्यासाठीच त्यांचे कपडे आल्यानंतर बघा आवरायचे होते, मला भरपूर सारं काम होतं. आल्यानंतर मी त्यांचे कपडे सर्व धुतले होते, बॅगा धुतले होते, पण बॅगा वगैरे धुतलेल्याची काही क्लिप घेतली नाही. एवढं थकायला झालं होतं की आज विकनेस पण जास्त आला होता आणि कंबर वगैरे खूपच पाहूया. हे बघा आता एवढं सगळं लावलंय, आता ही गाय येते म्हणून एवढं सगळं लावलंय गायसाठी. आता हे काढून टाक. तेल काढावं लागेल, ते मेहनत आहे. बघा भाजी, आपली भाजी बघा टाकलेली सगळं उगून आले. तर जवळ आले थांब, पडचिल घसरून त्याला पायच देऊ नको तू. एवढी छान मेथी आली आहे, ही कोथिंबीर आली, कांदे तर बघा किती छान आले. कांदे आहे का नाही सर दादा, आणि ढोकळ्याची भाजी पण उगून बघा. काही करायचं, उंदीरच येऊ देत नाही बघा, पण चुहा मामा खाऊन जातोय बघा ह्या साईड. कसं उंदीर मामाच येऊन खाऊन जातोय बघा. म्हणून आता वाईट वाटतं, एवढं केली मेहनत मी. हे बघा कसं शेंड तोडले, हे बघा असं शेंड एवढीशीच मी भाजी लावली, तर मला वाईट वाटते बघा. आता उंदीर खातोय तर काय करणार, आता इकडे उंदरच तेवढे असते तर काय करणार, उंदीर खाऊन जाते. शेतकऱ्याला किती वाईट वाटत असेल जेव्हा त्याचा पाऊस न पडल्यामुळे जर त्याची शेती खराब होत असेल, किंवा पाऊस जास्त झाल्यामुळे शेती खराब होत असेल, तर शेतकऱ्याला किती वाईट वाटत असेल ना. बॉटलचा शेप व्यवस्थित कटला नसल्यामुळे बघा पुदिनाचं जळून गेला सगळं, करण्याच्यात पाणीच थांबत नव्हतं. आणि आता ही बघा पहिली टाकलेली भाजी आपली छानपैकी आली, तर आता हिला कट करून घेणार आहे. कोथिंबीर तर किती छान आली, मस्त. छान वाटते ना स्वतः लावलेली भाजी तोडण्यात, वेगळाच आनंद आहे बघा, किती छान मस्त वाटते. हे बघा एवढीच निघली भाजी, एवढीच निघली, त्यात पण खूप आनंद आहे बघा, कारण आपण स्वतः लावलेली बघा इथं, आणि तेही कारगिलमध्ये, त्यामुळे खूप छान वाटते. तिथून लावलंय गायसाठी, पण उंदरं जाते तिथनं खाल्लं, तर उंदराचं कसं रस्ता बंद करायचा. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वराज पप्पा गावी का गेले आणि अचानक का गेले, तर व्हिडिओ नक्की पुढचा पण तुम्ही बघा. तर धन्यवाद, बाय बाय. फौजी साहेब गावी चाललेत म्हणूनच थोडेफार म्हटलं भांडे त्यांच्याजवळ सोबत द्यावेत, कारण ते बाय रोड चाललेले आहेत कार घेऊन, तर म्हटलं चला भांडे पण आवरून द्यावेत जरा त्यांच्यासोबत.